आज इव्हेंटला जात असताना सकाळीच मिसळपाव आणि चहा घेतला. तर आज बघू इव्हेंट कुठं होता. 510 रुपयाचं पेट्रोल टाकून आम्ही चाललो वैजापूरला इव्हेंट होता. 2च बाउन्सर होतो आम्ही. वैजापूर आमच्या घरापासून एक 65 ते 70 किलोमीटर आहे. मग काय, सकाळचा इव्हेंट होता म्हणून बाईक काढली आणि बाईकवरच चाललो आता आम्ही. तसं तर खूप लांबचा प्रवास होता म्हणून आम्ही लवकरच निघलो. श्रीरामपूर आरेगाव मार्गे आम्ही वैजापूरला निघालो. ही आहे वैजापूरची कमान. वैजापूरमध्ये सुभद्रा लॉन्स या ठिकाणी इव्हेंट होता. मेकअप सेमिनार होतं. सुभद्रा लॉन्सचा हॉल होता. त्या हॉलमध्ये प्रोग्राम होता. हॉल एकदम मोठा आणि भव्य दिव्य होता. तर आज इव्हेंट होता सोशल डिस्किंग स्वीट प्रोब अँड वॉटर डिस्टन्स मेकअप, म्हणजेच किरण कोरे सरांचा. ते मेकअप करून दाखवणार होते. तिथं भरपूर अशी हेअर ज्वेलरी आणि भरपूर प्रकारचे ज्वेलरी कॉस्मेटिक विकायला आले ते. मग काय, आम्ही पुढं हॉलच्या एंट्रीला थांबलो. 2 बाउन्सर हॉलच्या एंट्रीला थांबून आम्ही आमची पोझिशन घेतली. तसं तर गर्दी सकाळपासून चालू झाली होती, 10:30-11 वाजल्यापासून. त्यानंतर सर्वांना रजिस्ट्रेशन करून हातावर शिक्का दिला होता. तो शिक्का दाखवून आतमध्ये सोडायचं होतं. सेमिनार होता म्हणून सर्वांनी फक्त लेडीजच होत्या प्रोग्रामला. ते आम्हाला शिक्का दाखवत होते आणि आम्ही आतमध्ये सोडत होतो. त्याचनंतर थोड्या वेळामध्ये किरण सरांचं आगमन झालं. किरण सरांबरोबर हा आमचा दुसरा इव्हेंट आहे. त्यांना आम्ही मस्तपैकी एंट्री करून दिली. त्यांची एंट्री करून आम्ही एकदम गाण्यामध्ये आणि एकदम जल्लोषामध्ये त्यांची एंट्री झाली. त्यांची एकदम खतरनाक अशी एंट्री करून आम्ही परत हॉलच्या तिथं थांबलो. त्यांनी सोबत मेकअप करायला एक मॉडेल पण आणली होती. त्यांची एंट्री एकदम खतरनाक अशी सॉंगवर झाली आणि त्यांचा सत्कार केला. त्यांचा सत्कार समारंभ झाल्यानंतर त्यांनी मेकअपला सुरुवात केली. तुम्ही बघू शकता या मॉडेलची एकदम अशी स्किन एकदम व्हाईट आणि एकदम अशी डस्की स्किन आहे. त्यानंतर त्यांनी मेकअप कसा करायचा, काय करायचं सगळंच सांगितलं लेडीजला. त्यानंतर तुम्ही त्याचा मेकअप झाल्यानंतर 1.5-2 तास त्यांनी मेकअप करून तुम्ही बघू शकता हे मॉडेल कशा दिसत होते. एकदम त्यांनी त्यांचं रंगरूपच बदलून टाकलं. आम्ही पण त्यांच्याबरोबर फोटो घेतला. आम्ही फोटो घेऊन सरांबरोबर फोटो गेला. ते मॉडेल आणि सरांबरोबर फोटो गेला. प्रचंड अशी गर्दी जमा झाली होती. खूप अशी गर्दी जमा होऊन त्यानंतर आम्ही एक रील काढून सरांना सोडून आम्ही 4-4:30च्या आसपास परत निघालो आम्ही घराच्या दिशेने. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. थांबा. सरांबरोबर फोटो काढायचं राहूनच गेला. सरांबरोबर फोटो काढलेत. कॅमेरामन आडो तिडो होतो म्हणून फोटो पण आडो तिडोच काढला.